राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातच्या वाटेवर आहे। पुण्यातील युनायटेड क्रेन कंपनी गुजरातला जाणार असल्याची चर्चा। रस्ता नसल्याचं कारण देत पुण्यातील प्रकल्प बंद करण्यात आला। 400हून अधिक कामगार बेरोजगार होणार आहेत। चांगला रस्ता नसल्याने कंपनीकडून प्रकल्प बंद करण्यात आला आहे। रस्ता होत नसल्याचं कारण देत कंपनी बंद करून कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आता मोठी अपडेट समोर येत आहे। परराज्यात प्रकल्प जाण्यासंदर्भात आरोप प्रत्यारोप आणि वारंवार टीका होत असताना राज्यातील आणखी एक प्रकल्प आता गुजरातला जाणार आहे। काही गेल्या दिवसापासून आमच्या कानावरती असं येत आहे की मॅनेजमेंट करून की कंपनीचं स्थलांतर होणार आहे। त्याचं कारण मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। तर त्या रस्त्याच्या प्रॉब्लेमसाठी जर एवढी मोठी कंपनी इथून स्थलांतरित होत असेल तर एवढ्या 400 कामगार आणि त्यांच्यावर डिपेंड राहणारे हजार लोक त्यांच्या आयुष्याचा एक प्रश्नच आहे। ही कंपनी दारोलीमधून गेली नाही पाहिजे, इथं रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। त्याच्या कंपनीवर हजारो लोक अवलंबून आहेत आणि त्या कंपनीवर आणखीन आम्हीच नाही तर आमचे मुलं बाळ नातेवाईक सर्व काही इथं कंपनीच्या आजूबाजूला आम्ही राहतो। एवढ्या लांब जाऊन आम्हाला तिथं आईवडिलांचं आजारपण पुढं हे प्रश्न कसं सोडवणार आम्ही? हे सगळेच चालले। परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती, ती गेली नाशिकमध्ये। आणि मी आजच वाचलंय कुठल्या 5 क्लस्टरपैकी 4 गुजरातला गेले। सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी, खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। काहीतरी तुम्ही चुकीच्या गोष्टी आणता मीडिया समोर। असं कधी होतं का? एक रस्ता खराब म्हणून कुठली कंपनी वापस चालली, रस्ता दुरुस्त करता येतं। काहीतरी कुठली तरी बातमी, सरकारचं नाव खराब करण्याकरता जे जे करता येईल ते सारं करता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।